नमस्कार. वर्षाच कॉर्नरमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला उन्हाळा स्पेशल उन्हाळ्यात खाण्याकरता म्हणून ही यम्मी अशी चटणी बनवून दाखवणार आहे. खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. जेवणात तोंडी लावण्याकरता साधा वरण भात जरी असला तरी तुम्ही चटणी बनवू शकता त्यासोबत तोंडी लावायला. साधी खिचडी असली तरी त्यासोबत तुम्ही खाऊ शकता. खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की करून बघा. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याकरता लागणारे साहित्य आता बघूया. 2 कैऱ्या घेतल्या छोट्या, 1 कांदा, थोडीशी कोथिंबीर. एकदम टेस्टी अशी ही रेसिपी आहे. या कैऱ्या स्वच्छ धुवून घेते आणि किस करून घेते तसा. हे बघू शकता तुम्ही, मी ते किस करून घेतला आहे. गॅसवरती कढईमध्ये तेल घालून घेतले मी. यामध्ये मी जिरं मोहरी फोडणीला घालून घेतली आहे. छान तडतडू द्यायचं आहे जिरं मोहरी. त्यानंतर कांदा घातला आहे मी. जिरं मोहरी छान तडतडल्याशिवाय त्याला टेस्ट लागत नाही. बरेच जण तेल गरम न होताच जिरं मोहरी घालून घेतात. थोडंसं तेल गरम होऊ द्या आणि त्यानंतर मग जिरं मोहरी घाला. पहिले मोहरी घालून घ्या आणि त्यानंतर मोहरी तडतडली की मग तुम्ही जिरं घालतात. कांदा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे त्याला. मी ते 2 कांदे घेतले आणि 2 कैऱ्या घेतल्या आहेत. त्याच्या छोट्या कैऱ्या येतात त्या घ्यायच्या आहेत. त्याची चटणी छान लागते. आणि आपल्या चवीनुसार लाल मिरची पावडर घालून घ्यायची. थोडीशी हळद घालायची आहे. याचं तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता मी किसून ठेवलेली कैरी घालून घेते. यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. हे शिजवायचं नाही आहे, फक्त मीठ वितळेपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे बघू शकता, झाली आपली यम्मी अशी कैरीची चटणी तयार झाली आहे. तुम्ही नक्की करून बघा. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय.